तिथे तर आंबे पण लागलेले आहेत. सो याची छाटणी केली. मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर इंडियाला येऊन 4-5 दिवस झालेले आहेत. तर म्हटलं आज शेतामध्ये एक फेरफटका मारावं. तर आज आम्ही शेतात आलेलो आहोत. आता सध्या सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत. तर शेतामध्ये आम्ही आंब्याची बाग लावलेली आहे. तर आत्ता सध्या आम्ही वरच्या प्लॉटमध्ये आहेत. तर पाहू शकता साईडला हे आहे ते आंब्याचं झाड आहे. किती सुंदर आलेलं आहे. तर तुम्हाला मी या प्लॉटमधल्या आंब्याची झाडे आधी दाखवते कशा प्रकारे आले आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा की आंब्याचं बागेतली झाडे कशी आली आहेत ते. चला मी तुम्हाला दाखवते. काय रे बाळा? वाव. तर या झाडांना काही झाडांना आंबे लागलेले आहेत. तर हा केशर आंबा आहे. तर याची छाटणी केलेली आम्ही साधारण 1-3 महिन्यापूर्वी. तर याला मस्त असा पालवी फुटलेले आहे, मस्त फंटे फुटलेले आहेत. पाहू शकता समोरचे झाड तर किती सुंदर आलेले आहेत. आणि काही झाडांना मोहर आलेला. तर पूर्ण प्लॉटमधली झाडे खूप छान आलेले आहेत. तर एक 3-4 महिन्यापूर्वी याची म्हणजे छाटणी केली होती. आणि याच्या ज्या खोडाला पाहू शकता समोर पेस्ट लावलेली, जेणेकरून बुरशी वगैरे खाली मुंग्या होऊ नये म्हणून. तर छान प्रकारे झाडे आले आहेत. काही झाडांना मागे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आंबे पण आलेले आहेत. तर आता आपण चाललेलो आहोत खालच्या प्लॉटमध्ये. चला पाहूया खालच्या प्लॉटमधली झाडे कशी आले आहेत. इथे साईडलाच ऊस पण लावलेला आहे, तो पण छान फुटून आलेला आहे. बांधावरची झाडे समोर दिसत असतील तुम्हाला नारळाची. थांबा तुम्हाला जवळून दाखवते. तर इथे पाहू शकता हे आपण जे बांधावर नारळाची झाडे लावलेली, याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे. तर छान झाडे आलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर आलेले आहेत नारळ. तर पूर्ण बांधावर आपण नारळाची झाडे लावलेली आहेत ह्यावरती. तर या प्लॉटमधली आता आपण खालच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. पाहू शकता ही पण झाडे किती सुंदर आलेली आहेत. वाव, छान पालवी, मोठा घेर धरलेला आहे. एक साधारण 4 महिने 3 महिने झाले असतील असं वाटतं छाटणी करून. दोन्ही पण प्लॉटमधली छाटणी सोबतच केली होती. आणि वरच्या प्लॉटमधले आणि ह्या खालची प्लॉटमधले झाडे पण एकाच टायमिंगला लावलेले, म्हणजे 1-2 दिवसाचं अंतर असेल. वरती 2 दिवस लागले असतील आणि खालती झाडे लावायला 2 दिवस. छान आलेले आहेत झाडे, पाहू शकता. तर हा पूर्ण खालचा प्लॉट आहे, पाहू शकता इथून ते वरतीपर्यंत. तर इथेच एक अंजिराचं आणि ड्रॅगन फ्रूटचं पण लावलेली रोपे. तर ड्रॅगन फ्रूट काय एवढं आलेलं नाही, पण अंजिराचं झाड खूप छान आलेलं आहे. तर साधारण जून महिन्यामध्ये आम्ही आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. तर सध्या मार्च चालू आहे, म्हणजे मार्च एंड होत आहे. तर साधारण 9 महिने झाले असतील या झाडांना. तर कशा प्रकारे ही बाग आलेली आहे हे कमेंट करून सांगा. 9 महिन्याची ही आमची केशर आंब्याची बाग आहे. चला आता आपण साईडला पण तिथल्या शेजारच्या बांधावर एक वेगवेगळ्या आंब्याची झाडे ती लावलेली, तर ते पाहूया. चला चला चला. तर या खालच्या प्लॉटमधील तर आपण बाग पाहिलेली आहे आंब्याची. तर इथे साईडच्या बांधाच्या खाली पण एक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. याचा मी व्हिडिओ चॅनलवर आपल्या आहे, पण तेव्हा खूप छोटी झाडे होती. तर ही आहे जांभूळ, पांढऱ्या कलरचे जांभुळाचं झाड आहे. तर छान आलेलं आहे. तर त्यानंतर हे फणसाचं आहे. हे आंबा आहे. तर वेगवेगळे आंबे आहेत, हापूस आंबा वगैरे असं. आणि हे चिक्कूचं झाड आहे.
तर आंबे भरपूर आहेत या लाईनमध्ये, पण वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्यानंतर इथे फणसाचे आहे. तर हे सारेच आंब्याचीच झाडे आहेत, पण वेगवेगळ्या जातीचे आहेत सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर हे पण चिक्कूचं आहे. वरती तर तुम्हाला मागेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की वरती पूर्ण लाईनमध्ये आपण नारळ आणि मोसंबी, कुठेतरी अंजीर अशी रोपे लावलेली आहेत. तर छान आलेले आहेत. तर हे आधीचीच जांभूळ आहे. हे आपले ओरिजिनल जांभळ्या कलरची, ते पण ओरिजिनलच आहे, पण ते पांढरी जांभूळ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर इथे चिक्कू आणि पुढे आवळ्याचं झाड आहे. बघू ते इथं पण चिक्कूचंच आहे. तर आवळ्याचं झाड एवढं काही आलेलं नाही, जास्त गवतामुळे ते उचललं गेलेलं नाही वाटतं. तर हे आवळ्याचं झाड आणि हा आंबा. तर अशा प्रकारे आपल्या बांधावरची झाडे आलेली आहेत. इकडे साईडलाच ऊस प्लस ऊसामध्ये मका लावलेले आहे. छान आलेलं आहे सर्वच. चला, तर हे पाहिलेलंच आहे. तर वरती एक आंब्याचा प्लॉट आहे. त्यानंतर इथे ऊस आणि हे बांधावरची झाडे दाखवली. त्यानंतर इथे मका प्लस ऊस. तिकडे साईडला 2nd नंबरचा प्लॉट आहे मक्याच्या नंतर. तर अशा प्रकारे शेतात आपल्या सध्या ऊस आणि आंबा आहे. आंबा साधारण 2.5 एकर आहे आणि वरती पण थोडं 1 एकर आहे शेडपाशी, शेडजवळ. तिथे अजून काही लावलेलं नाही. तर पाहू शकता आता सध्या 6:30 वाजलेले आहेत. तर सूर्याचा कलर किती छान आलेला आहे. सूर्यास्त झालेला आहे. पूर्ण सूर्य रेड दिसत आहे. वाव, नाईस ना. किती ब्युटिफुल आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.